या अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं पूर्णपणे कंबरड मोडलेलं आहे। शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि या अनुषंगाने आमच्या शेतकऱ्याच्या संदर्भात प्रमुख मागण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून काही मागण्या केलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा ही एक मागणी आहे। त्याचबरोबर अनुदान जे कोल्हापूर आणि सांगली मिरजच्या धर्तीवर NDRF निकषाच्या ज्याप्रमाणे गेल्या वेळेस 4 पट अनुदान 4 पटीनं त्या ठिकाणी मोबदला शेतकऱ्याला दिला होता, तसाच मोबदला आपल्या अर्धापूर किंवा या नांदेड जिल्ह्यात सुद्धा देण्यात यावा ही एक मागणी केलेली आहे। त्याचबरोबर ज्या केळी बागायतदार होते, म्हणजे वादळी वाऱ्यामुळे ज्या केळी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, त्यांच्या बागा आपण बघितलं असेल गेल्या उन्हाळ्यात की उद्ध्वस्त झाल्या होत्या, त्या केळी बागायतदारांना या आजच्या अनुदानापासून वंचित ठेवण्याचं पाप या शासनाने केलेलं आहे। जवळपास 5000 शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत। मुळात ते एक तर अनुदानाची रक्कमसुद्धा खूप कमी केली आहे, म्हणजे 85 रुपये गुंठा अशी लाज वाटेल अशी मदत शासनाने केलेली आहे आणि त्याच्यात देखील खर्च वाचवण्यासाठी शेतकऱ्याला त्या ठिकाणी कमी करण्याचा एक घातक प्रयत्न या माध्यमातून चाललेला आहे। या मागण्यासंदर्भात आम्ही निवेदन दिलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या अर्धापूर तालुक्यातून जो शक्तिपीठ महामार्ग जातो आहे त्याच्यामध्ये जवळपास 6-7 गावांमधून तो महामार्ग जातो आहे। कुठलीही मागणी नसताना फक्त आणि फक्त शासनाला मलिदा खाण्यासाठी हा महामार्ग केला आहे। त्याच्या जवळपास 85,000 ते 90,000 कोटी खर्च करणार आहेत। आमची शासनाला एवढंच सांगणं आहे की ज्या महामार्गाची मागणीच नाही तो करण्यापेक्षा इथं शेतकरी मरायला या ठिकाणी टेकला आहे। कालच धामदरी येथे एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली नापिकीला आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून। तर अशा शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर ही मदत कोणताही महामार्ग न करता ही सगळी मदत शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी। या सगळ्या मागण्याच्या संदर्भात आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं।